नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या छान अशा एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आज आपण जात आहोत पुण्यामधील सगळ्यात म्हणजे मानाचे 5 गणपती आणि आजूबाजूला जे गणपती असतील तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर त्याच्या आधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घडवते। चला तर मग बघूयात। तर हे बघा, हे आहेत आपले गणपती बाप्पा। तर गणपती बाप्पांचं म्हणजे हे जे आहे तर छान असं भविष्य लिहिणारे गणपती बाप्पा यावर्षी घेतलेले आहेत। आणि हे असं आहे डेकोरेशन, जसं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलंच असेल। तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर चला आता जाऊयात। तर दगडूशेठला जाताना आपण गाडी वगैरे तिकडे नेऊ शकत नाही, म्हणजेच पूर्ण पोलिसांनी वन साईड पॅक केलेली असते। त्याच्यामुळे आम्ही जवळपास शिवाजीनगर म्हणजे JM रोडच्या आसपास आम्ही गाडी पार्क केली आणि तिथून मग थेट दगडूशेठला पायी निघालो। तर पूर्ण रस्त्याने म्हणजेच एक साईड तरी चालू होती, पण जी दोघी साईडने खूप जास्त अशी चालणाऱ्यांची सुद्धा गर्दी होती, कारण मोस्टली तिकडे गाडी वगैरे नेताच येत नाही, त्याच्यामुळे सगळेजण पायीच जात होते। आणि जाताना एक छान असं यात्रेसारखं वाटत होतं। शनिवार वाडा आला आणि दोघी साईडने खूप जास्त असे शॉप म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स वगैरे या ठिकाणी होते। अगदी त्या शॉपकडे बघून आणि या ठिकाणची गर्दी बघून आपण आपल्या गावाकडे जी यात्रा वगैरे भरते अगदी तसाच फील या ठिकाणी येत होता। आम्ही फ्रायडेला जवळपास संध्याकाळी 6-6:30 7पर्यंत गेलो होतो, तरी एवढी सगळी गर्दी होती। आणि सॅटर्डे संडे तर म्हणाल तर पूर्ण हे फुल पॅक असेल एवढी गर्दी असेल। आणि इवन आम्ही येताना रिटर्न जवळपास 12-12:30 झाले होते, तरीसुद्धा खूप जास्त लोक येतसुद्धा होते, म्हणजेच हे पूर्ण रात्रभरसुद्धा सगळे दर्शनासाठी येत राहतात। तर कोणाकोणाला असं यात्रेमध्ये किंवा मग गणपती बघायला जायला आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मला तर खूप जास्त आवडतं। अगदी लहानपणापासूनच आम्ही प्रत्येक वेळेस गणपती बघायला वगैरे जायचो आणि नशिबाने आतासुद्धा जाता येतं। तर बघा किती छान मस्त खूप। आणि पायी चालायला जर आपण असं नॉर्मली जर गेलो तर पायी चालायला खूप जास्त जिवार येते, पण गर्दी आणि त्यामध्ये जर फिरायला तर खूप मस्त वाटतं आणि आठवत पण नाही की आपण किती चाललोय वगैरे। जवळपास आम्ही त्या दिवशी 7 ते 8 किंवा त्यापेक्षाही जास्त किलोमीटर आम्ही चालले असू तरीसुद्धा काहीच जाणवलं नाही। त्यानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजेच कसबा गणपतीला, कारण की शनिवार वाड्यापासून पहिलाच गणपती जो लागतो तर तो आहे कसबा गणपती। तर कसबा गणपतीच्या आधी छोटंसं एक मंडळ होतं, तिथे सुद्धा छान अशी गणपतीची मूर्ती होती, तर तिथे आम्ही सगळ्यात आधी दर्शन घेतलं। तर ही आहे छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि त्याला छान असा दुर्वांचा हार सुद्धा घातलेला आहे। तर हे मंडळ अगदी कसबा गणपतीच्या आधी आहे, तर याचं सगळ्यात आधी आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत। तर अगदी म्हणजेच खूप अशी लाईन होती, त्याच्यामुळे बाहेरूनच छान असं दर्शन होत होतं, त्याच्यामुळे आम्ही लाईनमध्ये वगैरे न लागता आम्ही बाहेरूनच दर्शन केलं। तर हे आहेत मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती बाप्पांची मूर्ती। तर खूप छोटीशी अशी आहे, पण त्याचं इम्पॉर्टन्स किंवा मानाचा जो गणपती आहे तर तो पहिला आहे। त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजेच दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर या ठिकाणी छान अशी आराससुद्धा या मंडळाने केलेली होती, तर तिथं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो। तर या ठिकाणी केदारनाथचं असं छान असं थोडासा सीन तयार केलेला होता, म्हणजेच आरास तयार केलेली होती। आणि त्या ठिकाणी जी आहे ही छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती, तर याचं सुद्धा छान दर्शन केलं। आणि ज्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मध्ये घुसलो होतो तर तिथून वरच्या साईडला म्हणजेच थोडंसं वरती होतं, तर चालताना एवढं जाणवत नव्हतं की एवढी गर्दी असेल, कारण की म्हणजे असं खूप गर्दी वगैरे करत नव्हते, व्यवस्थित सगळेजण चालत होते, त्याच्यामुळे असं जाणवत नव्हतं। पण वरच्या साईडवरून एवढी गर्दी दिसली, म्हटलं चला एक छोटासा शॉट आपण घेऊयात की किती खूप जास्त गर्दी। आणि याच्यापेक्षा सुद्धा जास्त गर्दी सॅटर्डे संडे असेलच, म्हणजेच बरेचसे शॉर्ट व्हिडिओ किंवा मग रील्स आपण बघितलेच असतील इंस्टाग्रामवरती। तर आता आम्ही जातोय गणपती बाप्पांच्या दर्शनाला, म्हणजेच की पहिले सगळ्यात आधी मग इकडे जाणार होतो, तर इथे सुद्धा आम्हाला छान असा देखावा दिसला। तर याचा सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे, तर तो सुद्धा ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे उमऱ्या मारुती मंडळाचा। तर त्यांनी छान असा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर अशा प्रकारचा आहे, त्यांनी छान असा सीन क्रिएट केलेला आहे की शिवाजी महाराजांचा लग्न सोहळा वगैरे अशा प्रकारचं। जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही बघू शकतात।
पुण्यातील सगळ्यात पहिला गणपती म्हणजेच भाऊसाहेब रंगारी गणपती, त्याच्या आधी जाताना म्हणजेच तिकडे जाण्याच्या आधी इथं साईनाथ मंडळ ट्रस्टने एक छान असं गणपती बसवलेला आणि तिथे छान असं त्यांनी शिवाजी महाराजांचं जे आहे तर छान असं तिथं लाईव्ह सीन तयार केलेला होता. म्हणजेच ते छान लाईव्हमध्ये सादर करत होते. तर तुम्ही पुढे बघाच. यहाँ से सिर्फ हवा ऊपर आ सकती है और पानी नीचे जा सकता है. आजची काळोखी रात आहे. पावलांचा आवाज नाही करायचा. दोन्ही लावून डोळ्याने सर करायचा. चढता चढता पडलं घसरलं तरी बी आवाज नाही करायचा. मावळ्यांनो, आपला पराक्रम दाखवण्याची हीच ती वखत. रात्रीच्या पहिल्या प्रहाराला चढाई सुरू करू, दुसऱ्या प्रहाराला गडावर पोहोचू, तिसऱ्या प्रहाराला भगवा ध्वज गडावर फडकलाच पाहिजे. हर हर फौज हो क्या? जहां से सिर्फ हवा ऊपर आ सकती है वहां से सूबेदार तानाजी तुम 300 मराठे लेकर ऊपर आ गए लेकिन जिंदा जाओगे नहीं. उदय भान, प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजीराजांचा आणि भागव्याचा. आमची निष्ठा, आमची बांधिलकी या स्वराज्यासाठी, आमच्या शिवाजीराजांसाठी. आमच्या डोळ्यात स्वराज्य आणि काळजात शिवाजीराजे बसताय. भगवान कोंडाण्यावर फडकला. अच्छा, तो फिर उखाड़ देंगे तुम्हारा भगवा. तो फिर लड़ो. ये लो पहला वार आलमगीर के सिपाही उदय भान राठौड़ का. हाथ टूटा है, गर्दन पे वार है, फिर भी लड़ोगे? कौन से मिट्टी के बने हो तानाजी? कहां से लाते हो ये लड़ने का जज्बा? अरे ही सह्याद्रीची शिवाजी राजांच्या शौर्याने पावन झालेली माती आहे. तुझ्यासारख्या औरंगजेबाच्या गुलामाला नाही समजणार. दाखला सूर्याचे शरद मामा ते लढतील आणि खोट्याला पण जिंकतील. राजा, या कालाचा तुम्हाला शेवटचा मुजरा. अरे आपला सुभेदार खाली पडले. अरे तुमचा पिता मरून पडलाय आणि तुम्ही सैन्यासारखं पाठवताय. अरे असं जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं. अरे आपल्या सुभेदारांकरता लढा. आपल्या पुण्यामध्ये सगळ्यात पहिले ज्यांनी गणपती बसवला ते म्हणजेच भाऊसाहेब रंगारी यांनी. तर भाऊसाहेब रंगारी यांचा गणपती हा सुद्धा मानाचा पहिलाच गणपती आहे. पण त्याला सगळेजण पुण्यातील सगळ्यात म्हणजेच पहिला गणपती ज्यांनी बसवला ते तसं म्हणून ओळखलं जातं. आणि हे आहे भाऊसाहेब रंगारी भवन. तर याचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे, तर नक्की एकदा चेकआउट करा. आणि हे आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांचीही. तर ही मूर्ती फार जुनी आहे असं तिथे लिहिलेलं होतं, पण किती जुनी आता मला एवढं एक्झॅक्ट लक्षात नाही. पण खूप वर्ष म्हणजे 100 वर्षापेक्षा जास्त जुनी ही मूर्ती असं त्यांनी तिथे लिहिलेलं होतं. तर नेमकं त्याच वेळेस त्या ठिकाणी सोनाली कुलकर्णी आणि संजय राठोड हे ॲक्टर त्या ठिकाणी आरती करता आलेले होते. मान्यवरांना घेऊन आपण आरतीसाठी यायचं.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी याच मंडळाच्या शेजारी लगेच हे असं छान असा गणपती म्हणजे श्री गणेश आझाद हिंद मंडळाचा यांनी छान असं डेकोरेशन केलेलं आणि मूर्तीसुद्धा खूप सुंदर होती। त्याच गल्लीने थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेचच बालविकास मंडळाचा गणपतीसुद्धा होता। म्हणजेच तिथून तुम्ही श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या लाईनने मध्ये घुसलात की त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजेच गणपती जे आहे तर एक एक करून चालूच होतात आणि सगळे आपल्याला मानाचा दुसरा तिसरा गणपती हे सगळे गणपती आपल्याला बघायला मिळतात। आणि त्यानंतर मग हा आहे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव। तर हा जो आहे तर हा मानाचा दुसरा गणपती या ठिकाणी पण तिथे प्रचंड गर्दी होती। म्हणजेच ज्या ठिकाणी व्यवस्थित असं पोलीस वगैरे होते तर त्या ठिकाणी छान असं दर्शनसुद्धा होत होतं, पण काही काही ठिकाणी खूप जास्त अशी गर्दी असल्या कारणाने आम्ही फक्त लांबून दर्शन घेतलं आणि मेन म्हणजेच मूर्ती जी आहे तर ती बाहेरूनच दिसत होती। आणि अशा ठिकाणी पैशांसाठी छोटे छोटे मुलं असं काहीतरी श्रीराम वगैरे हनुमान बनलेले होते। त्यानंतर ते सगळं दर्शन घेऊन परत इथं दगडूशेठच्या इथं बाहेर निघालो आणि त्यावेळेस ते काय करत होते की एका ठिकाणी थोडंसं थांबवून घेत होते, नंतर एक साईड चालू करत होते। अशा प्रकारे पोलिसांचं जे आहे तर ते त्यांचं व्यवस्थित काम चालू होतं आणि त्यामुळे काय होत होतं की खूप जास्त प्रमाणात अशी गर्दी होत नव्हती, व्यवस्थित असे ते प्रॉपर सोडत होते। आणि वर्षभर आपण ज्या मंदिरामध्ये जातो ते म्हणजेच हे दगडूशेठ बाप्पाचं मंदिर तर ते पण छान सजवलेलं होतं, परंतु या ठिकाणी जी आपली मूर्ती आहे ज्या मूर्तीचं आपण दर्शन घेतो तर ती मूर्ती नेमकं तिथे नव्हती, त्यामुळे ती जागा खूप जास्त अशी खाली खाली वाटत होती। तर ही गर्दी खूप जास्त कमी होती, म्हणजेच एवढी गर्दी नव्हती। त्या मानाने शनिवारी आणि रविवारी खूप जास्त अशी गर्दी होती। तर मी हा व्हिडिओ थोडासा लेट पोस्ट करते, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की एवढी गर्दी थोडी होती, म्हणजेच खूप कमी गर्दी अशी। तर दगडूशेठ बाप्पाचं ह्या वर्षीचं जवळपास 131वं वर्ष होतं गणपती बसायचं आणि यावर्षी जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशमधलं असं छान असं मंदिर या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं होतं। तर या मंदिराचं काम जवळपास मागच्या 2 ते 3 महिन्यापासूनच त्यांनी चालू केलं होतं आणि शेवटी अगदी म्हणजेच असं वाटेल की हे हुबेहूब त्यांनी त्या ठिकाणी मंदिर आणलं की काय, एकदम छान असं मंदिर या ठिकाणी तयार केलेलं होतं। या ठिकाणी छान असं गणपती बाप्पांचं जे आहे तर मंत्र वगैरे किंवा मग एक नामजप असतो तर तो चालू होता। दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून लगेच त्याच्या बॅक साईडला आहे ते म्हणजेच नवसाचा गणपती। तर इथं सुद्धा खूप जास्त अशी गर्दी होती आणि छान बाहेरूनच दर्शन होते, तर कळत नाही की लोक लाईनमध्ये लागून का म्हणजे थेटपर्यंत असंही तिथं मध्ये थांबू वगैरे देत नाही, मग दर्शन बाहेरूनच घ्यायला काय हरकत आहे। खूप जास्त अशी गर्दी करत होती, त्याच्यामुळे इथं सुद्धा आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण की प्रत्येक जर गणपतीचं मध्ये जाऊन किंवा लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेतलं असतं तर घरी यायला सकाळच झाली असती, असं काहीसं झालं असतं। आणि मग त्यानंतर तुळशीबागचा गणपती म्हणजेच त्या ठिकाणून नवसाच्या गणपतीनंतर जो रस्ता आहे तर तो थेट तुळशीबागमधून आपल्याला बाहेर निघायचं होतं। तर तुळशीबागचा मानाचा हा सुद्धा एक मानाचा गणपती आहे आणि या ठिकाणी जगन्नाथपुरीचं छान असं म्हणजेच मंदिरा टाईपमध्ये तयार केलेलं होतं आणि हा गणपती तर नेहमी आपण बघतोच, तुळशीबागमध्ये ऑलरेडी असतोच, त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा जातो तर तेव्हा आपल्याला तुळशीबाग गणपतीचं दर्शन तर होतेच। आणि मग गुरुजी तालीम मंडळाचा सुद्धा गणपतीचं आपल्याला दर्शन घडतं। कुठूनही गोल 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 जरी फिरले तरी सगळे गणपती जवळपास कवर होतातच। फक्त जर तुम्हाला जे राजाराम मित्र मंडळ वगैरे म्हणजे मंडईचा जो गणपती तिकडे त्या साईडला जर जायचं असेल तर किंवा ते बँक ऑफ महाराष्ट्र आहे तर त्या साईडला जर जायचं असेल तर तिकडं थोडंसं चालत जावं लागतं। बाकी या ठिकाणचे सगळे जे गणपती बाप्पा आहेत तर ते सगळे आपले कवर होतातच। आणि रात्रीचे जवळपास 11 ते 11:30 12 वाजले होते तरी गर्दी काही कमी होत नव्हती, उलट गर्दी वाढत होती। आणि ह्या मंडळाने छान असं महाकालेश्वर मंदिर म्हणजे उज्जैन नगरी आणि इथे छान रावण वगैरे होते, ते मस्त सगळे लोकांना हात वगैरे देत होते।
आणि मग विश्रामबाग मित्रमंडळाच्या इथे छान असा गाण्यांचा प्रोग्राम सुद्धा चालू होता. आणि छत्रपती महाराजाराम मंडळाने सुद्धा छान असा अमृतसर म्हणजेच मंदिराचा छान असा देखावा तयार केलेला आहे. तर तिथं सुद्धा प्रचंड गर्दी होती. गर्दी म्हणजेच त्या ठिकाणी तर असं होतं की म्हणजेच पूर्ण चेंगराचेंगरीसारखं होत होतं. त्याच्यामुळे आम्ही मध्ये जात होतो पण तिथून परत बाहेर निघालो कारण त्या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त वगैरे नव्हता. तर त्यामुळे बाहेरूनच थोडंसं शूट घेतलं आणि मग बाहेर निघालो. चला तर मग मंडळींनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.